नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षा करता अत्यंत महत्त्वाचा विषय भूगोल आणि मग इयत्ता 10वीतील पाठ 8वा अर्थव्यवस्था आणि व्यवसाय याचा भाग 2 आपण घेऊन येत आहोत. भाग 1 आपण जर पाहिला नसेल तर तो अवश्य पाहून घ्या. त्यामध्ये आम्ही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आहे आणि उर्वरित प्रश्न आणि नकाशे यावर आपण या भागात पाहणार आहोत. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. ब्राझीलमध्ये मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण डॅश व डॅश भागात झाले आहे. दक्षिण व आग्नेय, ईशान्य व पश्चिम, ईशान्य व पूर्व, उत्तर व पश्चिम. दक्षिण व आग्नेय भागात. महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारातील डॅश हे महत्त्वाचा घटक आहे. मका, मांस, मासे, सोयाबीन. मासे. योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ मध्ये राज्य दिलेत आणि स्तंभ ब मध्ये तुम्हाला क्षेत्र दिलेत. राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. कडप्पा दगडांच्या खाणी, संगमरवर, कोयाली, खनिज तेलाच्या विहिरी, मुंबई हाय तेलाच्या विहिरी. पहा, राजस्थानमध्ये काय आढळते मोठ्या प्रमाणावर? संगमरवर. आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा दगडांच्या खाणी आढळतात. महाराष्ट्रात मुंबई हाय तेलाच्या विहिरी आणि गुजरातमध्ये कोयाली खनिज तेलाच्या विहिरी. बघा, ब्रिक्स या संघटनेवर आधारित आपण तिसरा प्रश्न घेत आहोत. या संघटनेत कोणत्या खंडातील देश सदस्य नाहीत? आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिका. भारताला एकूण डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. 5714, 7500, 7250, 7650. 7500 हा भारताला लागलेला सागरी किनारा आणि ब्राझीलला 7400. कन्फ्यूज करून घेऊ नका. खालीलपैकी कोणत्या राज्यात मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते? 1. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश. 2. गुजरात, राजस्थान, तामिळनाडू. 3. महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू. 4. गुजरात, केरळ, कर्नाटक. गुजरात, राजस्थान, तामिळनाडू. गोड्या पाण्यातील मत्स्यपालनात डॅश प्रकारचा प्रमुख मासा आढळतो? बांगडा, सुरमई, कटला, बोंबील. कटला, कारण बाकीचे उरलेले 3 हे सागरी मासे आहेत. भारतातील डॅश खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते? दख्खनचे पठार, छोटा नागपूरचे पठार, कोरबा भाग, नर्मदा नदीचं खोरं. छोटा नागपूरचं पठार हे भारताच्या खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते. ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा डॅश टक्के आहे? 25%, 30%, 50%, 75%. 25%. कोणत्याही देशाची डॅश ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार यावर अवलंबून असते? अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, शेती व्यवस्था, राजव्यवस्था. अर्थव्यवस्था. ब्राझीलमध्ये वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील डॅश व्यवसाय विकसित झाला? शेती, मासेमारी, खाणकाम, उद्योग. खाणकाम व्यवसाय. भारतात मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास डॅश टक्के आहे? 40, 50, 30, 60. 40%. डॅश व्यवसायाची भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे? मत्स्य, कुक्कुटपालन, शेती, दुग्ध. शेती. भारतीय द्वीपकल्पीय प्रदेशाच्या ईशान्य भागात डॅश निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत? धातू, अधातू, वस्तू, खेळणी. धातू उद्योग.
दिग्बोई तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या राज्यात आहे? अशाही प्रश्न तुम्हाला विचारल्या जाण्याची दाट शक्यता असते. आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड. आसाम. डॅश आणि तामिळनाडू राज्याच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते. किनारी भाग विचारला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचून घेत चला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल. गुजरात. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण कमी राष्ट्रीय उत्पन्न, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटुंब, अन्नधान्य कमतरता. प्रचंड लोकसंख्येमुळे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असून सुद्धा भारताचं दरडोई उत्पन्न कमी आहे. नुनमती तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या राज्यात आहे? आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड. आसाम. भारतात मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा जवळपास डॅश टक्के आहे? 40, 50, 30, 60. 60% आहे. अमेरिकेचे संयुक्त संस्थानांच्या चलनास डॅश म्हणते? डॉलर, रुपया, रियाल, दिनार. डॉलर. विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 आणि भाग 2 मिळून आपण जवळपास 50 प्रश्नांचा सराव केला आहे. यानंतर आपण या पाठात असणारे आलेख, नकाशे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्याचा फायदा आपल्याला स्टेट बोर्ड परीक्षा आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये होईल की त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पहा, वर्तुळ आलेख. यामध्ये तुम्हाला एकूण 4 वर्तुळ दिलेत. पहिले जे 2 वर्तुळ आहेत ते काय आहेत पहा. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसाय निहाय योगदान 2016 ब्राझील, भारत. खालचे 2 व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016. बघा, निळ्या कलरनं दाखवला तो प्राथमिक व्यवसाय आहे, ऑरेंज कलरनं दाखवला तो द्वितीय व्यवसाय आहे आणि इंग्लिश कलरनं दाखवला तो तृतीय व्यवसाय आहे. मग प्रश्न कसा विचारला जाईल की 2016 साली स्थूल आंतरदेशीय उत्पादनात ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्राचं उत्पादन किती टक्के होतं किंवा त्याचं प्रमाण किती होतं, किंवा मग असं विचारलं जाईल की 2016ला प्राथमिक क्षेत्रामध्ये भारताची किती टक्के लोकसंख्या कार्यरत होती. म्हणजे 48.8% लोक कार्यरत होते आणि 17% उत्पादन निघालं. 24.3% लोक कार्यरत होते, 26% उत्पादन निघालं आणि 26.9% लोक कार्यरत होते आणि 57% उत्पादन निघालं. किंवा पर्टिक्युलर असं विचारलं जाईल की 2016 साली ब्राझीलची किती टक्के लोकसंख्या ही तृतीय क्षेत्रात होती? 71%. अशाही पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसाय सूचीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं गेलं बघा. शेती, खाणकाम, पशुपालन, मासेमारी. मग शेतीमध्ये कॉफी, भात, मका, ऊस, काकाओ, रबर, केळी, संत्री, सोयाबीन. खाणकाममध्ये मॅग्नीज क्षेत्र, बॉक्साईट, लोहखनिज, कोळसा. पशुपालन आणि मासेमारी. मग पर्टिक्युलरपणे प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल, जसा आपण विचारला होता मॅग्नीज. मग या ठिकाणी एखादा अक्षर किंवा ड्रॅग करून दाखवतील तुम्हाला की या प्रदेशात कोणता खाणकाम व्यवसाय चालतो, तर ते काय चालते? मॅग्नीज. जसं किंवा याच्यात विचारल्या जातील रबर. मग ॲमेझॉन नदीच्या या क्षेत्रामध्ये तुम्हाला रबर उत्पादन क्षेत्र पाहायला मिळते. किंवा सोयाबीन पहा, या क्षेत्रात तुम्हाला सोयाबीनचं पाहायला मिळते प्रमाण, किंवा ब्राझीलच्या खालच्या साईडला सोयाबीनचं प्रमाण पाहायला मिळते. खाणकाममध्ये कोळसा पाहिला तर बघा या प्रदेशामध्ये तुम्हाला कोळसा हा पाहायला मिळतो. किंवा मग ऊस उत्पादन विचारलं तर बघा या प्रदेशांमध्ये ऊस उत्पादन क्षेत्र विचारले जाते. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला नकाशावर विचारल्या जातील. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशी 8 बोधचिन्ह आपल्याला पाठ्यपुस्तकात दिली आहेत. त्याच्यातलं पहा 1 ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. दुसरा आहे बघा राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड. तिसरा आहे RA. चौथा आहे भारतीय रेल्वे CLW, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स. त्याच्यानंतर हे दिले बघा द महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचं आहे.
हे आहे बघा खादी ग्रामोद्योगचं केंद्रीय रेशीम बोर्ड भारत. हे आहे पहा RCF, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स. अशा प्रकारचे बोधचिन्ह सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर पहा हे ब्रिक्स. मग ब्रिक्सवर आधारित आपण 3 ते 4 प्रश्न विचारले होते की ब्रिक्स मध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो. जसं बघा ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका. पहा आपल्या पाठ्यपुस्तकातील 8.5 स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा. वर बघा निळ्या लाईन मध्ये तुम्हाला ब्राझीलचा व्यापार दाखवलाय, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, आणि पिंक कलर मध्ये भारतीय व्यापार एकूण राष्ट्रीय उत्पन्न. या साईडला तुम्हाला टक्केवारी दर्शवली आहे आणि खालच्या साईडला वर्ष दर्शवलेत. 1960, 1970, 1980, 1990, 2000, 2010, 2016. याही पद्धतीचे प्रश्न विचारतील. 1960 साली भारत ब्राझीलची पोझिशन काय होती, 2010 साली ब्राझीलची आणि भारताची परिस्थिती. असे मग तुलनात्मक सुद्धा रेषालेख आपल्याला देऊ शकतात आणि त्याच्यामधून भारत आणि ब्राझीलवर तुम्हाला प्रश्न विचारल्या जातील. चला तर यात नंतर आपण एक प्रश्न मंजुषाला सुरुवात करूया. पहा प्रश्न मंजुषा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पाठ आहे. त्याच्यामुळे भाग 1 आणि भाग 2 हे व्यवस्थित पाहून घ्या. पाठ्यपुस्तक आपलं व्यवस्थित पहा. उत्तरांच्या खात्रीसाठी आपलं पाठ्यपुस्तक एकदा आवर्जून पहा. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असतील, कोणाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. भेटूया पुढच्या पाठात. धन्यवाद.